नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉपर्स गुरु यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा अभ्यास करणार आहोत. चला तर स्टार्ट करूया. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. चालू पूर्ण भूतकाळ. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मीन्स चालू पूर्ण भूतकाळ. चालू पूर्ण भूतकाळाचा उपयोग आपल्याला बघायचा आहे. भूतकाळात एखाद्या वेळी एखादी क्रिया चालू होऊन भूतकाळात एखाद्या वेळी एखादी क्रिया चालू होऊन ती क्रिया भूतकाळात एखाद्या निश्चित वेळेपर्यंत सतत चालू होती असे दर्शविण्यासाठी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर होतो. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर होतो. यामध्ये आपल्याला आता बघायचं आहे मराठी वाक्याची ओळख. मराठी वाक्याची ओळख आपल्याला असं सांगते. ओळख. मराठी वाक्याच्या शेवटी त आलेले आलेलो होता होती होते होतो अशा शब्दांचा वापर होतो. बघा मित्रांनो, या ठिकाणी मराठी वाक्याची ओळख आपल्याला काय सांगते, तर मराठी वाक्याच्या शेवटी त आलेला, त आलेली, त आलेले, त आलेलो, होता होती होते होतो अशा प्रकारच्या शब्दांचा वापर होतो. हे वाक्य आपल्याला इंग्लिश मध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याचे स्ट्रक्चर दिलेले आहेत. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V1 प्लस ing प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स ऑब्लिक फॉर प्लस टाइम प्लस RPS. त्यानंतर हे झालं होकारार्थी वाक्याचं स्ट्रक्चर. नकारार्थी वाक्याचं स्ट्रक्चर असं आहे. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट प्लस बीन प्लस V1 प्लस ing प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स ऑब्लिक फॉर प्लस टाइम प्लस RPS. चा अर्थ रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स असा होतो. नंबर 3 इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. प्रश्नार्थक वाक्यापासून म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदापासून वाक्य सुरू होतं नेहमीच. हॅड प्लस सब्जेक्ट प्लस बीन
प्लस V1 प्लस ing प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स ऑब्लिक फॉर प्लस टाइम प्लस RPS प्लस क्वेश्चन मार्क. प्रश्नार्थक नकारार्थी वाक्याचं स्ट्रक्चर आपण बघतो आहे. हॅड प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस बीन प्लस V1 प्लस ing प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स फॉर प्लस टाइम प्लस RPS प्लस क्वेश्चन मार्क. त्यानंतर आपण लास्टला बघतो आहे WH स्ट्रक्चर. WH मध्ये सर्वप्रथम WH वर्ड आपण घेत असतो. WH प्लस हॅड प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस V1 प्लस ing प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स ऑब्लिक फॉर प्लस टाइम प्लस RPS प्लस क्वेश्चन मार्क. मित्रांनो, या पद्धतीने ही स्ट्रक्चर्स आहेत. यामध्ये आपण सिन्स फॉरचा वापर जो आहे कशा प्रकारे करायचा हे आपण ऑलरेडी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं जे काही स्ट्रक्चर बघितले, तो काळ जेव्हा समजून घेतला तर अगदी डिटेलमध्ये सिन्स आणि फॉर कधी वापरायचा ते उदाहरणासहित आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी नक्कीच तुम्हाला सिन्स फॉरच्या वापराबद्दल कुठली अडचण नसेल असं गृहीत धरून मी आता पुढील वाक्य आता स्टार्ट करतो आहे. चला तर बघूया पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची सेंटेन्सेस. अफर्मेटिव्ह सेंटेन्स स्टार्ट करूया. सुरुवातीला होकारार्थी वाक्य, पहिलं वाक्य आपण मराठीतून घेतो आहे. आम्ही 2 दिवसांपासून चित्र काढत आलेलो होतो. 2 दिवसांपासून चित्र काढत आलेलो होतो. हेच वाक्य आपल्याला इंग्लिश मध्ये कन्वर्ट करायचं. स्ट्रक्चर नुसार स्ट्रक्चर काय सांगतं आपल्याला, अगोदर सब्जेक्ट घ्यायचा, नंतर हॅड प्लस बीन प्लस V1 प्लस ing प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स ऑब्लिक फॉर प्लस टाइम प्लस RPS. तर त्या स्ट्रक्चर नुसार आपल्याला या ठिकाणी घ्यायचे. सब्जेक्ट कोण आहे तर वी हॅड बीन ड्रॉइंग अ पिक्चर. आता इथे 2 दिवसांपासून म्हणजे टाइम दिलेला आहे, परंतु तो निश्चित नाहीये, म्हणून जेव्हा निश्चित टाइम असतो तेव्हा आपण फॉरचा वापर करतो. वी हॅड बीन ड्रॉइंग अ पिक्चर फॉर 2 days. त्यानंतर आपण नकारार्थी वाक्य बघतो आहे. आम्ही 2 दिवसांपासून चित्र काढत आलेलो नव्हतो. आम्ही 2 दिवसांपासून चित्र काढत आलेलो नव्हतो. We had not been drawing a picture for 2 days. प्रश्नार्थक वाक्य. आम्ही 2 दिवसांपासून चित्र काढत आलेलो होतो का? आम्ही 2 दिवसांपासून चित्र काढत आलेलो होतो का? Had we been drawing
a picture for 2 days. लास्टला क्वेश्चन पेपर क्वेश्चन मार्क यूज करायचा आहे. नंबर 4, आम्ही 2 दिवसांपासून चित्र काढत आलेलो नव्हतो का? हे वाक्य had we not been drawing a picture for 2 days क्वेश्चन मार्क. आणि लास्टला WH टाइप क्वेश्चन आपण घेणार आहे. याच्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आपल्याला एक्झॅक्टली काय विचारायचं आहे. रिझन विचारायचं असेल तर व्हाय वापरतो आपण, वेळ विचारायचा असेल तर व्हेन वापरतो, एखादी गोष्ट विचारायची असेल तर व्हाट वापरतो. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या कंडिशनमध्ये आपण वेगवेगळे WH वर्ड जे आहे तर ते क्वेश्चन फ्रेम करत असताना विचारत असतो. तर आपल्याला या ठिकाणी प्लेस विचारायचं, ठिकाण विचारायचं. फॉर एक्झाम्पल, आम्ही 2 दिवसांपासून चित्र कोठे काढत आलेलो होतो. आता या ठिकाणी कोठे हा शब्द जो आहे तर तो काय दर्शवतोय? प्लेस विचारण्यासाठी आपल्याला या ठिकाणी हा प्रश्न फ्रेम करायचा आहे. जे या ठिकाणी आपल्याला आन्सर जे आहे तर ते प्लेस असेल त्याचं. आम्ही कोठेपासून सुरुवात करायची आहे? प्रश्नार्थक वाक्य जेव्हा WH क्वेश्चन असतो तर तो नेहमी WH वर्ड पासून स्टार्ट करावा लागतो. म्हणून where, WHERE, where had we been drawing a picture for 2 days? अशा प्रकारे मित्रांनो होकारार्थी वाक्य जे आहे तर ते नकारार्थीमध्ये आपल्याला कन्वर्ट करता येईल. नकारार्थी वाक्य प्रश्नार्थक वाक्यामध्ये कन्वर्ट करता येईल. प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक नकारार्थी आणि शेवटी WH मध्ये देखील आपल्याला ते कन्वर्ट करता येतं. या पद्धतीने आपल्याला ही वाक्य एकानंतर एक वाक्यानुसार ती कन्वर्ट करत जायचं आहे. यानंतर पुन्हा आणखी आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत. या ठिकाणी मात्र आपण आता वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण प्रत्येक वाक्यामध्ये यूज करणार आहे. फक्त वाक्य बदलणार आहे, एक्झाम्पल देखील आपले बदलणार आहेत. नंबर 1, तो गरिबांना मदत करत आलेला होता. हेच वाक्य आपल्याला कन्वर्ट करताना ही had been helping the poor. यामध्ये ऑब्जेक्ट नाही आहे मित्रांनो. दुसरं वाक्य घ्यायचं आहे आपल्याला. ते 15 दिवसांपासून शेतात काम करत आलेले नव्हते.
ते 15 दिवसांपासून शेतात काम करत आलेले नव्हते. दे हॅड नॉट बीन वर्किंग in the field for 15 days. ते 15 दिवसांपासून शेतात काम करत आलेले नव्हते. फुलपाखरू फुलांवर उडत आलेले होते का? फुलपाखरू फुलांवर उडत आलेले होते का? बघा इथे फुलपाखरू हे सिंग्युलर नाउन आहे म्हणून या ठिकाणी हॅव हॅज हॅडच वापरावं लागणार आहे. इथे काही डबल हेल्पिंग होत नाही आहे. हॅड बटरफ्लाय been flying on the flower. चौथं वाक्य बघतोय आपण प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य. महेश पुस्तक वाचत आलेला नव्हता का? बघा हॅड महेश नॉट बीन reading a book आणि लास्टला आपण बघतो आहे WH क्वेश्चन. आम्ही कशासाठी इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करत आलेलो होतो? बघा इथे कशासाठी म्हणजे रिझन विचारलंय. फॉर व्हॉट had we been studying English grammar? क्वेश्चन मार्क. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला उकारार्थी वाक्य प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक नकारार्थीमध्ये कन्वर्ट करता येईल. आणि या स्ट्रक्चरनुसार जर आपण अशा पद्धतीने हे वाक्य जर ट्रान्सलेट करत राहिले तर मला वाटतं आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण जेव्हा आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य बनवू त्याच्यामध्ये येणार नाही अशी मी आशा बाळगतो. चला तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन फ्युचर टेन्स. थँक्यू व्हेरी मच.